आज वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार DRM साहेबांची भेट घेतली। प्रमुख 5 मुद्द्यांवर DRM साहेबांची डिस्कशन झालं। साहेबांनी सुद्धा ॲश्युरन्स दिले की भविष्यामध्ये आम्ही त्याचे सगळे नियोजन करू, परंतु नेहमीच आपण बघितलं प्रशासन हा ॲश्युरन्स देत असतो, पण सातत्याने या गोष्टी घडतात। आज सुद्धा एक ॲक्सिडेंट झालेला आहे। प्रमुख मुद्दा हेच आहे की ह्याची सखोल आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, कारण की जेव्हा केव्हा फुटपाथवर उभं राहून जर कुणाची डेथ झाली तर ते पूर्ण त्या प्रवासावर हे करतात। माझं त्यांना हेच म्हणणं होतं की जेव्हा केव्हा एक प्रवासी एक रेल्वेचा तिकीट काढतो, पास काढतो, तेव्हा त्याला त्याची इन्शुरन्स झाली पाहिजे, तो इन्शुर्ड असला पाहिजे, पण ते मान्य करायला तयार नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांना कॉम्पन्सेशन डिक्लेअर केलेलं आहे, आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने काय करू शकत नाही, हे त्यांचं प्रमुख त्यांनी सांगितलं। आम्ही दुसरा मुद्दा असा त्यांना सांगितलेला की कुठेतरी या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्याच्यावर तुम्ही उपाययोजना काय करता। DRM डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरची एक खूप मोठी टीम आहे, अगदी मुंबईच्या CST पासून तर कर्जत कसारापर्यंत त्यांच्याकडे सगळे चार्ज असतात, ते CEO आहेत। एवढी सगळी टीम असताना असे सगळे ॲक्सिडेंट होतातच का? आणि त्यांनी जो त्यांच्या पब्लिक रिलेशन ऑफिसरने काल 9:30ला इन्सिडेंट झाला आहे, पूर्ण 24 तास उलटलेले आहेत, परंतु एकच कॉन्क्रीट प्लॅन त्यांच्याकडनं दिसतोय, तो म्हणजे दरवाजाचा। मी त्यांना सांगितलं सर, दरवाजे लावून जर ह्या इन्सिडेंट थांबणार असेल तर हे चुकीचं आहे, कारण की आता लोक गुदमरून मरतील। तुम्ही जर संध्याकाळी 7च्या नंतर जर AC लोकल जी दरवाजे बंद होणारी आहे त्याच्याने सुद्धा जर तुम्ही प्रवास केलात तर तुम्ही बघाल की अगदी दादरपासून तर कल्याणपर्यंत तो माणूस हलू शकत नाही, इतकी क्राऊड त्या ट्रेनमध्ये असते। अशा सगळ्या मुद्द्यांवर DRM साहेबांशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं मी माझ्या वरिष्ठांशी बोलल, मी सुद्धा नवीन आहे त्यांचं म्हणणं आहे, पण मुंबईमध्ये भविष्यात मुंबईच्या प्रवाशांना काहीतरी कॉन्क्रीट त्यांच्या सेफ्टीसाठी ते तयारी करतील अशी त्यांनी आश्वासन दिलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।